थांबा लाडक्या बहिणींनो, कित्येक महिने वाट पाहिलेला 21वा आणि 22वा हप्ता आज खात्यात येणार आहे आणि त्यासोबत 2 खास भेटवस्तूही. 22 एप्रिल 2026चा हा दिवस तुमच्यासाठी खरोखरच सोनेरी आहे. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी. कित्येक दिवसांपासून राज्यातील तमाम लाडक्या बहिणी 21व्या अधिक 22व्या हप्त्याची आतुरतेनं वाट पाहत होत्या आणि आता अखेर तो मार्च-एप्रिल महिन्याचा हप्ता आजपासून म्हणजे 22 एप्रिल 2026 पासून महिलांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आज दुपारी 1 वाजेपासून या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यांमध्ये येण्यास सुरुवात होईल आणि विशेष म्हणजे यासोबतच आणखी 2 खास भेटवस्तू लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. होय, तुम्ही बरोबर ऐकलत. या संदर्भात आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितलं की 22, 23 आणि 24 एप्रिल या 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये या हप्त्याच्या पैशांचं वाटप करण्याचं नियोजन पूर्ण झालेलं आहे. त्यानुसार आज दुपारी 1 वाजेपासून महिलांच्या खात्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता जरा विचार करा, 1 मे महाराष्ट्र दिन जवळच आला आहे आणि त्यापूर्वीच लाडक्या बहिणींच्या खात्यात हा 21वा आणि 22वा हप्ता एकत्रित जमा होणार आहे. ही आनंदाची गोष्ट आहे ना? याबाबत स्वतः अदितीताई तटकरे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की प्रशासनानं 12 जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे आणि प्रत्येक दिवसानुसार ही यादी मी तुम्हाला सांगणार आहे. आज 22 तारीख आहे, तर चला आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत, उद्या 23 तारखेला कोणत्या जिल्ह्यांना लाभ मिळेल आणि मग 24 तारखेला कोणते जिल्हे असतील याची सविस्तर माहिती आपण पाहूया. सुरुवात करूया आज म्हणजे 22 एप्रिलपासून. आज ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत त्या जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला सांगतो. ऐका लक्ष देऊन. यामध्ये अकोला, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, परभणी, मुंबई शहर, सिंधुदुर्ग, नागपूर, गडचिरोली, नाशिक, अहिल्यानगर, पुणे आणि कोल्हापूर हे 12 जिल्हे आहेत. या सर्व जिल्ह्यांमध्ये आज दुपारी 1 वाजेपासून पैशांचं वाटप सुरू झालेलं आहे. जर तुम्ही या 12 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की आज दुपारी 1 वाजल्यानंतर तुमच्या मोबाईलवर बँक बॅलन्स तपासायला विसरू नका. कदाचित तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील. आता उद्याचं पाहूया. उद्या म्हणजे 23 तारखेला दुपारी 1 वाजेपासून आणखी 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत. कोणते आहेत हे जिल्हे मी तुम्हाला सांगतो. यामध्ये अमरावती, यवतमाळ, बीड, हिंगोली, मुंबई उपनगर, रत्नागिरी, वर्धा, चंद्रपूर, धुळे, जळगाव, सातारा आणि कोल्हापूर हे 12 जिल्हे आहेत. या 12 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्या पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. आता लक्षात घ्या, ही प्रक्रिया दुपारी 1 वाजता सुरू होते आणि साधारणपणे 24 तास चालते. त्यामुळे जर आज तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर घाबरायचं कारण नाही. थोडं धीर धरा. उद्या दुपारी 1 वाजेपर्यंत थांबा. या 24 तासांमध्ये टप्प्याटप्प्यानं तुमच्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील. आता तिसऱ्या दिवसाचं बोलूया, म्हणजे 24 एप्रिलचं. या दिवशी उरलेले 12 जिल्हे असतील. मी आत्तापर्यंत 12 आणि 12 म्हणजे एकूण 24 जिल्ह्यांची नावं सांगितली आहेत. आता बाकी राहिलेल्या 12 जिल्ह्यांमध्ये 24 तारखेला पैसे जमा होतील. अशा प्रकारे 12 आणि 12 म्हणजे एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 3 दिवसांत हे पैसे वितरित होणार आहेत. आता एकूण किती महिलांना याचा लाभ मिळणार आहे याचा विचार करा. तब्बल 2,43,00,000 महिलांच्या खात्यांमध्ये हे पैसे जमा होत आहेत. पण याच वेळी एक दुःखद गोष्टही आहे. जवळपास 17 लाखांहून अधिक महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. अपात्र म्हणजे काय? याचा अर्थ इथून पुढे या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. आता तुमचं नाव या अपात्र यादीत तर नाही ना? तुम्हाला या योजनेतून वगळलं तर गेलं नाही ना? काळजी करू नका. मी तुम्हाला याचं उत्तर शेवटी सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं लागेल. पण त्याआधी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की त्यांनी 3,500 कोटी रुपयांच्या चेकवर स्वाक्षरी केली आहे. हा मार्चचा 21वा हप्ता आणि एप्रिलचा 22वा हप्ता आज महिलांच्या खात्यांमध्ये जमा होईल आणि सोबतच 2 खास भेटवस्तूही मिळणार आहेत. आता या भेटवस्तू काय आहेत ते पाहूया. तुम्हाला माहितीच आहे की आता अवघ्या काही दिवसांवर 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन येत आहे. या दिवशी आपण महाराष्ट्र राज्याची स्थापना साजरी करतो. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्ष आपल्याला संघर्ष करावा लागला आणि त्यानंतर आपला महाराष्ट्र स्वतंत्र झाला. निजामशाही हद्दपार झाली आणि आपला महाराष्ट्र उभा राहिला. तर या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सरकारकडून लाडक्या बहिणींना एक खास भेट मिळणार आहे.
ही भेट आहे 25,000 रुपयांपर्यंतच्या आर्थिक सहाय्याची. पण ही भेट काही निवडक महिलांसाठीच आहे. आता तुम्ही विचार करत असाल, माझं नाव या निवडक महिलांमध्ये आहे की नाही? मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. जर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कारणांसाठी, स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी, घरगुती गरजांसाठी किंवा इतर वैयक्तिक गरजांसाठी पैशांची आवश्यकता असेल, तर सरकारकडून तुम्हाला 10,000 ते 25,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकतं. आणि एवढंच नाही, तर आणखी एक भेट तुम्हाला मिळणार आहे, तीही या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने. ही भेट 22 तारखेपासून म्हणजे आजपासून पुढील 3 दिवसांत तुमच्या खात्यात जमा होईल. आता ही दुसरी भेट काय आहे तेही मी तुम्हाला सांगतो. सध्या तुमचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता ज्या बँकेत जमा होतो त्या बँकेची माहिती तुम्ही ठेवा. आता तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं आहे. आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात सहकारी बँका म्हणजेच डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक्स असतात. उदाहरणार्थ अहिल्यानगर जिल्ह्यात अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक आहे. तुमच्या गावात किंवा परिसरात अशी कोऑपरेटिव्ह बँक असेल तर तिथे जा आणि फक्त एक विचारणा करा. सांगा, मी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते आहे. मला आर्थिक मदत म्हणून तुमच्या बँकेकडून 25,000 रुपयांपर्यंतचं कर्ज मिळू शकतं का? जर बँकेने होकार दिला तर तिथे तुमचं खातं उघडा. त्या बँकेकडून तुम्हाला अतिशय कमी व्याजदरात हे आर्थिक सहाय्य मिळेल. या पैशांमुळे तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता, तुमच्या गरजा पूर्ण करू शकता. ही किती चांगली संधी आहे, नाही का? आता ज्या महिला शहरात राहतात, विशेषतः मुंबईत राहतात, त्यांच्यासाठी ही खास योजना आहे. मुंबई बँकेने लाडक्या बहिणींसाठी एक खास आर्थिक सहाय्य योजना सुरू केली आहे. तुम्ही मुंबई बँकेच्या कोणत्याही शाखेत जा आणि तिथे तुमचं खातं उघडा. येथे तुम्हाला 25 नाही तर 30,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळू शकतं, तेही अतिशय कमी व्याजदरात आणि कोणत्याही कागदपत्रांशिवाय. किती सोपं आहे, बरोबर? आता दुसऱ्या भेटवस्तीबद्दल बोलूया, जी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मिळणार आहे. आतापर्यंत आपण गुढीपाडवा, रमजान ईद, रामनवमी, महात्मा फुले जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा अनेक प्रसंगी गिफ्ट्सबद्दल ऐकलं, पण प्रत्यक्षात ती गिफ्ट्स मिळाली नाहीत. पण आता खरंच 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना एक खास गिफ्ट मिळणार आहे. आणि हे गिफ्ट आहे तब्बल 2,910 रुपयांचं. पण हे 2,910 रुपये एक रकमी मिळणार नाहीत, तर 3 टप्प्यात मिळतील. कसे? 970 अधिक 970 अधिक 970 असे 3 टप्पे. पण थांबा, अलीकडेच गॅस सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे हे पैसे कदाचित 970 ते 1,020 रुपयांपर्यंत वाढू शकतात. आता हे पैसे कसे मिळणार? खूप सोपं आहे. तुम्ही तुमचा गॅस सिलेंडर ऑनलाईन बुक करा किंवा तुमच्या गॅस एजन्सीला सांगा की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहात. तुम्ही ऑनलाईन नोंदणी करा. गॅस सिलेंडर तुमच्या घरी आल्यानंतर 3-4 दिवसात तुमच्या खात्यात हे पैसे जमा होतील. या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना किंवा 3 मोफत गॅस सिलेंडर योजना. ही योजना आता सुरू झाली आहे आणि याचा लाभ घेण्याची ही उत्तम संधी आहे. आता थोडं वास्तवाकडे वळूया. तुम्हाला माहिती आहे, मध्यंतरी सरकारी तिजोरीत खडखडाट होता. अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले होते. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे पगार अजूनही रखडलेले आहेत. पण तरीही सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय. लाडक्या बहिणींना 21वा 22वा हप्ता मिळणारच. शिवाय 970 रुपयांचं गॅस अनुदानही मिळेल. आणि ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना 25,000 ते 30,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळेल. यासाठी ना कोणत्याही जामीनदाराची गरज आहे ना कोणत्याही कागदपत्रांची. ही किती मोठी संधी आहे. पण आता एक महत्त्वाचा मुद्दा. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की 17 लाखांहून अधिक महिला या योजनेतून अपात्र ठरल्या आहेत. आता तुमचं नाव या यादीत तर नाही ना, हे तपासणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तुमचं नाव अपात्र यादीत असेल तर इथून पुढे तुम्हाला हप्ता मिळणार नाही. हे कसं तपासायचं मी तुम्हाला सांगतो. सर्वात सोपी पद्धत आहे तुमच्या गावातील अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधणं. अंगणवाडी सेविकांनी लॅपटॉपवर बरीच माहिती गोळा केली आहे. त्यांना काही खास निर्देश देण्यात आले होते. पहिला निर्देश असा होता की ज्या लाडक्या बहिणींची तपासणी होत आहे त्या खरंच कुठे राहतात. जर त्या पॉश बंगल्यात, मोठ्या अपार्टमेंटमध्ये किंवा हाय प्रोफाईल सोसायटीत राहत असतील तर त्यांचं उत्पन्न तपासलं जाईल. जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल तर कदाचित तुमचं नाव अपात्र यादीत गेलं असेल. दुसरी गोष्ट, तुमच्या घरासमोर मोठी वाहनं जसं की 4 व्हीलर, रेसिंग बाईक्स किंवा घरात फ्रीज, डिशवॉशर, वॉशिंग मशीन अशी उपकरणं असतील तर अंगणवाडी सेविकांनी याचीही नोंद घेतली आहे.
इतकंच नाही तर तुमच्या शेजाऱ्यांकडूनही ही माहिती गोळा करण्यात आली आहे. जर तुमच्या घरात अशा गोष्टी असतील तर तुम्ही अपात्र ठरू शकता. तिसरी गोष्ट, सरकारने RTO विभागाकडून माहिती गोळा केली आहे. जर तुमच्या घरात 4 व्हीलर असेल आणि त्याची नंबर प्लेट पांढरी असेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता, कारण पांढऱ्या नंबर प्लेटचं वाहन खाजगी वापरासाठी असतं. पण जर नंबर प्लेट पिवळी असेल म्हणजे तुम्ही ते वाहन व्यावसायिक कारणांसाठी वापरत असाल तर तुम्हाला लाभ मिळेल. पण पांढऱ्या नंबर प्लेटच्या वाहनांसाठी आता पैसे मिळणार नाहीत. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट, जर तुमच्या नावावर मोठ्या प्रमाणात FD, सोनं किंवा तुमच्या पॅन कार्डवर मोठं उत्पन्न दिसत असेल तर सरकारने इन्कम टॅक्स विभागाकडून ही माहिती घेतली आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणाचंही उत्पन्न जास्त असेल तर तुम्ही संशयाच्या भोवऱ्यात येऊ शकता आणि तुम्हाला लाभ मिळणार नाही. आता शेतकरी महिलांचा प्रश्न, जर तुमच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही. शिवाय जर तुम्हाला PM किसान सन्मान निधीचे 6,000 रुपये आणि नमो किसान सन्मान योजनेचे 6,000 रुपये म्हणजे एकूण 12,000 रुपये मिळत असतील तर आता तुम्हाला फक्त 500 रुपये मिळतील. आणि जर तुम्ही ट्रॅक्टर किंवा इतर साधनं खरेदी केली असतील आणि त्यावर सरकारची सबसिडी मिळाली असेल तर तुम्हीही योजनेतून बाद होऊ शकता. तर अशा प्रकारे आज दुपारी 1 वाजेपासून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यांमध्ये जमा होत आहेत. तुम्ही तुमचं बँक बॅलन्स तपासा आणि या योजनेचा लाभ घ्या. ही संधी सोडू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.